जय जय राम कृष्ण जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा कंठी धरिला पुष्प कंठी धरिला पुष्पमणी अवभाग्यनि प्रकाश अवभाग्यनि प्रकाश अवघाजनि प्रकाश अवघाजनि प्रकाश
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वापुण्या ब्रह्मादिका वापुण्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो Bye.
नाटक कीर्तनाचे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका जातो तुका म्हणे भूमंडळी आम्ही फळे बिरले काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठाला कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश चलते आता थांबा काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुळिया ब्रह्मदिका वैष्णव वाकुळिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखो तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश या ठिकाणी जगद्गुरु जगमोहनी तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपली आलेली परमार्थिक क्षेत्रातली अनुभूती आणि ती अनुभूती
या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी काय केलेले प्रकट केले. त्याचे दोन कारण अभंगामधून का प्रकट केले. तर तुकोबरायांच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर त्यांना जी आलेली अनुभूती की त्यांच्या काळामध्ये काही ठराविक बदल सोडले तर त्या अनुभूतीपर्यंत जाणारी मंडळी त्यावेळेला शास्त्री पंडित आचार्य वेगवेगळ्या शास्त्र पदव्या घेतलेली माणसं आणि शास्त्रांचा सिद्धांत हातात येणारे साधू, सिद्धांत हातात येणारे साधू आहेत आणि शास्त्र संपादन करणारे आचार्य शास्त्री. आणि म्हणून शास्त्रींना साधूचा ऐकणं अपमान वाटत. आजही ज्यांना शास्त्रीपदी आहेत त्यांना आत्मज्ञानाबद्दल किंवा साधूबद्दल जर बोलायला गेलं तर शास्त्री साधूचं बोलणं ऐकून घ्यायला तयार नाही. कारण तो शास्त्र काय आहे, कोणतंही शास्त्र असतं शास्त्रातला सिद्धांत असला. शास्त्रामध्ये काय आहे, सिद्धांत. तसं गाईमध्ये दूध आहे, गाईशिवाय दूध नाही, पण दूध म्हणजे गाय नाही. गाय गोठ्यात असते आणि दूध. तसं शास्त्र जागतिक जाग्यावर राहून शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं जे ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेव नाही का, ब्रह्माधिक देव आहे, असा तो सार स्वरूप असलेला अनुभव साधू. ज्यांना सार स्वरूपाचा अनुभव आहे त्याला शास्त्राचा अनुभव नसेल का, असे पण असू शकतात. ज्याच्या घरी दूध आहे त्याच्या घरी गाय असेलच असं मात्र नाही. पण ज्याच्या घरी गाय आहे त्याच्या घरी दूध असल्याशिवाय राहणार. व्यवहारामध्ये गाय दूधच देईल असं सांगता येईल. व्यवहारामध्ये दृष्टांत कधी कधी गायला दूधच येत नाही, काही गाया येतच नाही. आणि जरी काही गाया वेल्या त्यांनी दूध जरी दिलं तरी त्या दुधामध्ये त्यांना भाला घालून दूध घालतात, प्रसन्न त्यांनी नाही. म्हणून गाईचा दृष्टांत तुम्हाला दिलेला, गाईचा दृष्टांत. गाईशिवाय दूध नाही. बरेच मंडळी शास्त्राच्या संबंधाने बोलतात, बरीच मंडळी वेदाच्या संबंधाने बोलतात, काही अनुमानानेच बोलतात. पण घरी गाय पोसून बोलणं वेगळं. फरक पडत. गाय पोसून म्हणजे साधू पोसून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं हे वेगळं, हे भाग्यवानाचं लक्षण. आता त्याच्यामध्ये थोडं दुर्भाग्य काय काय बघा, तर साधू बद्दल थोडा अवमान होता, ते दुर्भाग्य. म्हणून ज्याच्या घरी गाय आहे त्याला दुधाची वाट नाही. ज्याच्या घरी साधू आहे, त्याच्या घरी म्हणजे ज्याच्या जवळ साधू आहे त्याला शास्त्र तपासायची गरज. श्रोत्रिय ज्याला म्हणतात काय नाही तर चालले आता काय नाही. हॅलो हॅलो, एवढा लोड सर कधी कधी करावा. हॅलो हॅलो, ठीक आहे. हॅलो. तर गंमत अशी आहे, जमलं. शास्त्रातला सिद्धांत तयार करायचा. माऊली ज्ञानोबा एक ठिकाणी म्हणतात, शास्त्राचे दुभते पोषिती खरी. शास्त्राचं दुभत आहे म्हणजे दूध देणारं शास्त्र आहे, म्हणजे सारभूत असणारा सिद्धांत प्रतिपादन करणारं शास्त्र आहे. आणि जे सिद्धांत प्रतिपादन करत आहे तुम्हाला माहिती, मदन आणि रास कळते का? मदन आणि रास. मदन कशाला म्हणतात?
हा? वेगळं वेगळं केलंय पण एकत्र आहे. वेगळं वेगळं केलंय पण एकत्र आहे. आणि रास कशाला म्हणतात? निवळ धान्य, पण त्याला वारा लागतो. कशाला? धान्य आणि भूस वाऱ्याची धारसा, उफणीला कोंडा का नुरे जैसा, कणाचा पेसा, त्याच्यात कोरडा शिल्लक राहत नाही, रास बसत. हार घातला जातो, नारळ फोडला जातो, तो राशीला का भुशीला. तुम्हाला सांगू का, ज्या अग्नीवरती तुम्ही हुरडा भाजलेला आहे ते सुद्धा हुरडा चोळून फुकून टाकावं लागतं, भुश्यासकट टाकून त्याचा आगीला प्रवेश होत नाही. जर अग्नीला जर एवढं लागतं तर साधूला देवाला कसं लागत असेल एवढं बघा. विठाला वारा लागतो, त्याला काय लागतो? वाऱ्याची धारसा, उफणेला कोंडा का नुरे जायचा. आता हे निर्दोष आवाज, आवाज कमी आहे पण निर्दोष. आणि तुम्हाला ते रात्री किंवा इथून पाहिजे स्टोर करतात, त्याच्यात तुरतूर काहीतरी करते. मशीन मस्त मोठी आहे, पण त्याला आता औरंगाबादला नाही तर आपल्याकडे घेऊन चल, नगरला नाही त्याला. मग काय त्याला लागत नाही तर आपण घेऊन जाऊ, म्हणजे कायमचे नाही नीट करायला. विठाला रास बसते. वाऱ्यामुळे रास आहे. भुशामध्ये धान्य आहे पण रास नाही. तसं शास्त्रामध्ये देव आहे, शास्त्रामध्ये ब्रह्म आहे, पण त्याला वारा म्हणजे साधूचा वारा लागला पाहिजे, म्हणजे अंग लागला पाहिजे. वारा शब्द जाता माणसं वारा पडून देणार, याचा अर्थ काय? संबंध होऊ देणार. तसा आपला संबंध साधूशी होतो का, हे फार महत्वाचं आहे. आणि हे कबूल करूनच पुढचा परमार्थ बोलायचा. अनिर्णयपणा नको. निर्णयपणा, आपल्या परमार्थामध्ये निर्णय आहे, अनुभूती आहे. कशा कथा सांगितलं तुम्हाला, तर शास्त्राला सोडून देव नाही आणि शास्त्र म्हणजे देव नाही, असे दोन प्रकार आहेत. करता तर निवडावं लागतं, निवडावं खात नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही दूध खाता त्याला तुम्हाला तूप खाल्ल्याचा आनंद कधीच होणार का होईल? कधी कधी माणसं दुधात सुद्धा तूप घेतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? दूध आणि तूप एकच वस्तू इतकं होण्यात बरं. मी तुम्हाला फसू ना, कारण मी बोलताना जे अंग नको त्याला वजन दे असं मी म्हणलं. दूध आणि तूप एकच आहे का दोन आहे बरं, तर तुम्ही एकच म्हणणार. का म्हणणार? का मी तिथे सकारात्मक केले, आणि का म्हणून केलं तर तुमच्या बुद्धीचा ठाव बाहेर केले. ठावला तुमच्या बुद्धीचा निर्णय काय आहे, म्हणून मी तसं. आता इतकं ते मला इतकं कसं त्यात होते ते आपोआप. दुधामध्ये लोणी निश्चित आहे, हे निर्विवाद आहे, पण दूध म्हणजे लोणी नाही. त्याला माणूस म्हणतात. तैसे घे अनंता मंथोनी नवनिता, तैसे घे अनंता. आणि त्याच्या पुढे म्हणजे वाया व्यर्थ कथा सांडी, म्हणजे मार्ग सांड, कथा सांग, सांडून दे वाया, ते घेऊ नको. ओलांडिले ताकात, ओलांडिले ताकात, ओलांडिले ताकात, ओलांडिले ताकात. चौकडी कधी येणे माझे शिंके तोडिले, दह्यात दुधाते बक्षिले, ओलांडिले टाकाते. म्हणजे काय खाल्लं काय टाकलं? काय खाल्लं?
आणि काय टाकलं? श्रीकृष्ण परमात्म्याने काय खाल्लं? दह्या दुधाते बक्षिले, म्हणजे सार पदार्थ सेवन केला आणि आसार स्वरूप असणारं जे ताक आहे त्याला ओलांडलं, म्हणजे पण कशात आहे ते सार पदार्थ? कशामध्ये बोलू का? सार पदार्थ आसारामध्ये आहे का सेपरेट आहे? नाही. पण या करू तुम्हाला ज्या वेळेला लोणी बाजूला काढले आणि ताक बाजूला काढले तर लोणी ताकातच आहे का नाही? ताकात लोणी नाही. लोणी नाही म्हणून का दह्यात लोणी आहे का ताकात लोणी आहे? बरं तुमच्याकडे बारक्याने विचार करणं गंमत अशी आहे. लोणी दह्यात आहे, ताकामध्ये लोणी नाही. तुम्हाला त्याच्या पुढे माहिती असेल. तुम्ही ताक आणि लोणी वेगळं करा. ते एका पाटीमध्ये ते ताकाचा मोरा आहे ना तो ठेवा, डोक्यावरती पाटी घ्या आणि डोक्यावरती झोक आहे त्याचा. कसा? हलण्याचा. प्रत्येक तुमच्या चालण्याच्या झोकामुळे ते ओढतं, असं हलत असत आणि हलून 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 ताकामध्ये राहिलेलं लोणी सुद्धा वरती येत. त्याच्यामध्ये ते मिसळत. एवढं तर काढायला नव्हतं मी. तुम्ही असे गोळ्याचे गोळे काढू नका, पण निदान मोठं हलून हलून कशा करतात आता पाहण्याचं कारण. ती सून जी आहे ती सून त्या मोऱ्यावर आलेल्या ताकाच्या मोऱ्यावरती आलेल्या लोण्यामध्ये समाधान भोगत होते. ती ईश्वराचं नियोजन आहे बाबा. हे जरी तुम्ही किती लोणी काढलं तरी ताकामध्ये थोडासा भाग राहिलेला असतो. तो भाग सुनेसाठी आहे. कोणासाठी? पूर्वीच्या काळामध्ये सुनाला तूप वाढायचं अवघड जात होतं. अवघड कोण वाटतो तिला शिळी भाकरी होती. टोपलं सासू कोण होतं आणि इकडून होतं. तीन भाकरी किंवा 4 चपात्या 5 चपात्या खाल्ल्या तरी सुनाचं भागत नव्हतं. का भागत नव्हतं? फक्त सासूच्या हातातून उचलून टाकल्यामुळे त्याचं पोट भरत नव्हतं. तुम्ही तुमचा तो चपाती असणारा, पोळी असलेला किंवा ज्वारीची भाकरी असलेली टोपलं किंवा डबा सुनापाशी मांडा, किती भूक होते? तिची 2 चपात्यात भूक जाते. पण ज्या वेळेला ती उचलून येते त्यावेळेला बाईचं पोट भरत. कशामुळे या बायाने पाप केला असेल आणि कशामुळं काय केलं असेल सांगता येत नाही. शेवटी बाया मेल्या पदरामध्ये बांधलेला तुकडा सुद्धा खाता आला नाही. तिला पदरातला तुकडा खायचा अधिकार नाही. तिला सुनाला त्रास द्यायचा काय अधिकार आहे? आता ही काय सांगायची वेळ आहे का? मी काय कीर्तनातून सांगितलं पाहिजे का? कीर्तनातून फक्त ब्रह्मज्ञानच सांगितलं पाहिजे काय? अरे सगळ्या गोष्टी सांगावं लागतात. कीर्तन व्यवहार सांगावा लागतो, परमार्थ सांगावं लागतं, आचरण सांगावं लागतं, अध्ययन सांगावं लागतं, सेवा सांगावी लागते. सगळं सांगावं. सगळी जबाबदारी वक्त्यावरती आहे. विठाला जाऊ द्या. व्यवस्थित आपलं लक्षात आलंय. आसार पदार्थामध्ये सार नाही. मग कशात आहे? हे 2 मिश्र आहे. देव आणि प्रकृती असा संबंध आहे. जड आणि चैतन्य असा संबंध आहे. माईक आणि करंट असा संबंध आहे. डायरेक्ट करंट आहे ते ब्रह्म आहे आणि अंतकरण उपाधीतून जी बाहेर येते तो आवाज. करंट मध्ये आवाज नाही पण माईक मध्ये आवाज येतो. त्याला कारण आहे ती मशीन म्हणजे एम्प्लिफायर. त्याप्रमाणे तुमच्यामध्ये जी गुणगुणत आहे ती आहे अंतकरण रूपी मशीन मधून. पाठीमागच्या करंट मध्ये आवाज नाही, आकाशामध्ये सुद्धा ध्वनी नाही, पण या मशीनच्या संबंधाने करंट घेऊन ध्वनी काय प्रगट करण्याची शक्ती एम्प्लिफायर मध्ये आहे. तशी
ध्वनी प्रकट करण्याची शक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, अलग रक्षामध्ये. आणि इतकं सुरेख, इतकं सुंदर असं जे अंतःकरण आहे, ते अंतःकरणाने जसं एखादा माणूस चलता चलता बोली नसताना सुद्धा जावायला अंगठी, बोली नसताना अंगठी घालतो, अर्ध्या तोळ्याची म्हणा 1 तोळ्याची. आणि लग्नाच्या वेळेला अंगठी घालतो, लग्न झालं की पोरग कान पिळायला नेऊन नातू लावितो. नाताने कान पिळला की अंगठी माघारी आणायची असते की द्यायची असते, त्याचा विश्वास नाही की अंगठी करून आणते, कारण मग ही अंगठी करून त्याला घालतं आणि त्याच्याकडून अंगठी माघारी आणतो. मग आणायकरता जी अंगठी घेतलेली आहे ती चांगली असेल, कशी म्हणजे मिश्र असेल, तसं परमात्म्याने जे अंतःकरण तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला कुठे वापरायला दिलेलं नाही. त्याने जे एवढं सुंदर दिलेलं आहे ते तुम्ही कुठं वापरत आहे? तर जे दिलेलं अंतःकरण आहे ते त्याच्यासाठी वापरलं पाहिजे. कोणासाठी? इतका वेळ आहे का तो? चतुर कशाला म्हणतात तो? तुमच्या संसाराला वापरा करता अंतःकरण दिले का त्याने? संसाराला अंतःकरणाची काय गरज आहे? ज्याला अंतःकरण नाही त्याचाही संसार होतो, त्यांचा सुरेख होतो, पाहिजे तसा होतो. पण ज्याला अंतःकरण विशेष दिलेलं आहे त्याचे त्यांनी मात्र होत नाही. अंतःकरण या शब्दाचा दुसरा भाग आहे सूक्ष्म शरीर, त्याला बुद्धी असं म्हणतात. आता इथे कंठ शब्द आहे. कंठ म्हटलं की आपण इथे म्हणतो, पण कंठ हा शब्द सुद्धा बुद्धिवाचकच आहे. विठाला अलग लक्षामध्ये कंठ, कंठे धरेला कृष्ण मनी. कंठी धरण्यामध्ये दुसरा प्रकार आहे, त्याचा सारखा उच्चार. काय? त्या परमात्म्याचा सारखा उच्चार असा एक भाग आहे. तर खाली बसा रे. दुसरा भाग असा आहे की त्याचा निर्णय कोणाचा? तो बुद्धीमध्ये सारासार विवेकाच्या संगतीने बुद्धीमध्ये विवेक होत असतो. कशा? आसार आणि सार काय आहे हा विवेक. आणि ती बुद्धी जी आहे ती मलिन आहे. मलिन आहे म्हणजे ग्रासलेली आहे. ग्रासलेली कशी ग्रासली? तर बुद्धी असून सुद्धा तुम्हा आम्हाला विस्मरण झालंय. कशाचं? आत्मस्वरूपाचं, परमात्मा स्वरूपाचं विस्मरण झालं. आणि विस्मरण हे त्याचं अज्ञान आहे. लक्षात आलं का तुमचं? बारकाईने आहे का? पुन्हा हे सांगितलं गेलं असं, जरी उदाहरण घेतलं तरी सांगितलं. तुम्ही म्हणाल पण आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला त्याची गरज आहे, आज जरी वाटत नसलं तरी. बुद्धीच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्याचं विस्मरण आहे. कशाचं विस्मरण आहे? बुद्धी परमात्मा स्वरूपाला विसरलेली आहे. आणि म्हणून तिच्या ठिकाणी काय झालेलं आहे? मलिनत्व आहे. जी बुद्धी परमात्मा स्वरूपाला विसरली तिला काहीतरी सापडलं असलं पाहिजे. जे लेकरू कुठेतरी आईला विसरलंय याचा अर्थ असा आहे त्या लेकराच्या हातात खेळणी आली असली पाहिजे. खेळणीमध्ये गुंतलेलं लेकरू जसं आईला त्या काळात विसरत, बरोबर आहे? त्याप्रमाणे संसार रूपी खेळणीमध्ये गुंतलेली बुद्धी आत्मस्वरूपाला विसरत आहे. आणि हा जो खेळ आहे हा संसार रूपी खेळ बुद्धीवरती परिणामी झाले असल्यामुळे त्या संसार रूपी खेळाचा बाद करण्यासाठी
श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात खेळ केलेला आहे. विठाला खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, वैष्णव भाई, वैष्णव भाई, मनती देखले पंढरी रे, पंढरी रे, देखले पंढरी रे, पंढरी रे, काय खेळ मांडलेला वाळवंटी घाई म्हणजे वाळवंटी या शब्दाचा अर्थ आहे कुठल्याही बीजाला अंकुरदशा प्राप्त होत नाही. काय तुम्हाला सांगायची पण काही गरज नाही, पण सांगावं लागतं ते. वाळवंटी या शब्दाचा अर्थ असा आहे की जिथे कुठलंही उद्भिजाने अंकुर आलेला नाही, आणि जरी पावसाच्या माध्यमामध्ये वाळवंटामध्ये जर अंकुर आला तर ऊन पडता क्षणी त्या वाळूच्याच असणाऱ्या धगीने त्या अंकुर तळून जातो. संसार रूपी असणारा जो अंकुर आहे तो अंकुर या असणाऱ्या बुद्धीमध्ये निर्माण होत नाही, झाला तरी तो टिकत नाही, त्याला वाळवंट म्हणतात. बुद्धीलाच म्हटलेले बरं का. खेळ मांडीला का मांडीला पहिला होता का नव्हता, पहिला नव्हता. म्हणजे ज्या मुलीने उभ्या काडीला आडवी काडी बांधलेली काय रे पुन्हा सांगू का, उभ्या काडीला आडवी काडी बांधली म्हणजे काय केली, नवरदेव केला, आणि पुन्हा दुसरी काडीला काडी बांधली, नवरी केली. हा खेळ आहे का नवरा नवरी आहे? हा खेळ तिच्या चित्तात उमटलेला असल्यामुळे तिच्या आई बापाने तिचं लग्न जमवलं. आता खरा खेळ केला का खोटं केला? आता खंडोबा होतो तो भाग वेगळा आहे. वाटलं एक शब्द जातो नाही, खंडोबा आहे विठाला. आता ती पूर्ण होईल नाराज, तसं म्हणलं नाही व्हायचं नाराज का. आता खरं बोलायला काय तुम्ही त्याला कसा व्याजात बसा सांगा तुम्ही मला. आणि हे काय ऐकून होतं का? ऐकून ऐकून फक्त सूत्र सुटत असतात, आणि एकदा सूत्र सुटलं की तुमचे पैलू बसत असतात विठाला. आणि असं हसत खेळत चालायचं, म्हणजे असं हसत खेळत चालायचं, सगळ्यांना घेऊन चालायचं. समजून घे दृष्टांत. मी आतापर्यंत मला 10-15 दृष्टांत दिले असते, पोचलेले कोणा कळतात ते. काय सांगितलं मी तो खेळ श्रीकृष्ण परमात्म्याने निराकार स्वरूपापर्यंत नेण्यासाठी साकार स्वरूपाचा खेळ मांडलेला आहे. तो खेळ खेळत असताना त्या खेळामध्ये सुद्धा हमामा होता, कुतुतू, असे अनेक खेळ. तुमच्या बुद्धिपटावरती त्या परमात्मा स्वरूपाचा प्रकाश करण्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि तुकोबरे सांगतात ते आमच्या अंतःकरणामध्ये अवघा जनी. याचा अर्थ प्रकाश या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशामध्ये जगाचा प्रत्यय येत असतो,
आणि प्रकाशाने जगाचा अभाव होत असतो. विठाल म्हणजे ज्या वेळेला अवघाजनी प्रकाश या शब्दाचा अर्थ काय? प्रकाश या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, प्रकाश या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. जरी प्रकाश या शब्दाचा अर्थ आहे जन नसून अवघा जनार्दन असं यथार्थ ज्ञान आहे. अवघा जनी प्रकाश, जे दिसणार जन म्हणजे जगत आहे आणि ते जगत जगत नसून परमात्मा आहे असं प्रकाशत्व आहे. विठाला दोन प्रकारे. हा सूर्य उगवला तर तुम्हाला जगताचं ज्ञान होतं आणि ज्ञानरूपी सूर्य उगवला तर जगाचं भान जातं. जगताला प्रत्येक करणारा प्रकाश आहे का जगताला मावळणारा प्रकाशावर बाबा? बघा तुमचं लक्ष द्या, थोडं त्रास होईल बरं काय. कारण प्रकाशाने वस्तूचं प्रति येत असतो आणि प्रकाशाने वस्तूचा येणारा प्रत्यय मावळत असतो. आता काय करावं? नवल उदयला अद्वयाद्विने विकासो वंदू. अद्वैत स्वरूपाचं कमळ विकासित करणार, जे परमात्मा स्वरूपाला विकासित करणार म्हणजे प्रतीत करणार जे तत्वज्ञान आहे, जे अध्यात्म आहे, जी कृपा आहे, त्या कृपेला, त्या श्री गुरुला मी नमस्कार करतो. विठाला म्हणजे अवघा जनी प्रकाश आहे म्हणजे जग नव्हे, अवघा जनार्दन आहे अशी समजूत आहे. तुम्ही पूजा निश्चित करा, पूजा निश्चित करा. खंडोबाला खुशाल गंध लावा, कुत्र्याला पण लावा. तुझा खंडोबा नाही दादा, माझ्या दृष्टांत आहे. कुत्र्याला पण लावा, खंडोबाला पण लावा. आंघोळ घाला, घोड्याला पण आंघोळ घाला. कोणाच्या? खंडोबाच्या खालचा घोडा आहे त्याला. आणि त्याच्या मागं बसलेली जी पाय तिचं काय मन नाव नाही सांगतात. काय बानू म्हटलं, बानू. तर मी बघितलं ते एकटीच होती. आता माझ्या डोक्यावरती छत्री होती फुलाची आणि ती त्याला गुतीली. तर मला असं वाटायचं नाही आमच्या दोघांचं भांडण नको म्हणून मी आता बारकाईने बघतो. अरे माझी छत्री तुझ्याकडे कसं वडावडी करतो काय तिला गुतली त्याच्यावर वडलीच होते. पण मी डोकून पाहिलं तर एकटीच बसली होती, म्हणजे दोन नव्हत्या. विठाला विठाला काय सांगतो मी तुम्हाला. अरे आपले ते 5:30च्या महिला गेले का फिरायला कुठं? काय समजलो? आंघोळ घाला, घोड्याला घाला. म्हणजे ते म्हणतात अहो लोखंडाच्या नादीची पूजा करणारे माणसं आज महाराष्ट्रात जिवंत आहेत. विठाला पूजा कशाची? मी त्या लेखूर म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये कार्यक्रमाला गेलो. परमपूज्य आप्पा महाराज चौधरी त्यांची मुलगी तिथे दिलेली आहे. त्या नातवाने मला नंतर कार्यक्रमाला पण तिथे नातवाने नेल्यामुळं त्या नातवाशी मी परिचय केला. बघ तू इथंच ना, इथला जो एरिया आहे तो खूप त्या एरिया आहे, म्हणजे कुठलं उत्पन्न नाही इथं. आणि तो इतका सुंदर बंगला कसा बांधला इथं? तर तो म्हणलं मी इथं राहत नाही, इथं फक्त घर बांधलंय, पण मी कुठे शिंगणापूरला राहिला आहे. कुठे? शिंगणापूरला आहे. मग शिंगणापूरला काय करतो? तर ते मला मी नाली केलो. काय केलो? नाल. मला नाही कळालं म्हणलं नाल काय तर म्हणतात. ते म्हणलं लोखंडाचं नसते कसे गोल करी ते. मग ते कसं काय विकलं जातं? ते म्हणले तिची किंमत आहे 4 रुपये आम्हाला घ्यायला. पण जर येडं गिऱ्हाईक आलं श्रीमंत तर ती 4,000 जाते. विठाला 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 विठाला
शनीच्या दारातली नाल. आमच्या परमात्म्याच्या दारातलं काही चालत नाही तुम्हाला. शनीच्या दारातली नाल वापरतात आणि त्याची पूजा करून शनी संसारातला आनंद भोगत. आनंद आहे परमात्म्याचा. त्या लोखंडाच्या नालीत अभंग आहे का? हे आनंद आहे का? म्हणजे आज एवढ्या मोठ्या विज्ञान योगामध्ये, कॉम्प्युटर योगामध्ये जी प्रगती आपली अंतराळामध्ये पोहोचते, त्या कालामध्ये जर नालीची पूजा करणारी माणसं असतील तर या अज्ञानाने किती सावट घातलंय, किती बॉम्बाला कीर्तनात करून काय होणार आहे? कीर्तनात तुम्ही रात्रंदिवस जरी बोंबाले तरी तुमच्या अंधश्रद्धेवर काय परिणाम होऊ शकतो का? त्याच्यात आमचा काही तोटा नाही, पण तुम्ही केलेली जी क्रिया आहे ती निष्फळ होऊ नये याची तळमळ आहे. विठाला आणि म्हणून तुम्ही खुशाल खंडोबा म्हणून त्याची पूजा करा, पण सोनं याची आठवण ठेवा. काय निवळ खंडोबा नसून तो सोन्याचा आहे. पूजा करताना बाहेर पाटावरती पूजा केलेली आहे, पण पूजा झाल्यावर आतमध्ये नेऊन कुलूप लावलं त्या देवघराला. असं कुलूप का लावलं? सोन्याचं आहे म्हणून. पूजा केली देव आहे म्हणून आणि कुलूप का लावलं? सोन्याचं आहे म्हणून. पूजा करणाऱ्याच्या लक्षात खंडोबा आहे का सोनं आहे? सोना जरी असलं, आपलं खंडोबा जरी असला तर खंडोबा सोन्याचा आहे. तो असा उभं पुढे रस्त्याला मांडून जमणार? तो आत ठेवला पाहिजे. सोनं आत ठेवलं का खंडोबा ठेवलाय? हो एवढी नाही सण होय तुम्हाला, त्याला तर बारीक आणावं लागेल लवचिक. आता देवघरामध्ये कुलपाच्या आत जे ठेवलंय ते खंडोबा ठेवलं का सोनं? सोनं आणि बाहेर पाटा लावून पूजा केली ती. आता पाणी जे घातलं ते खंडोबावर पडलं का सोन्यावर पडलं? सोन्यावर पडलं. फुलं वाहिलेले सगळं सोन्याला होतं, पण पूजा करणाऱ्याच्या जर डोक्यात खंडोबा असलं तर सोन्याला पडतं. हा फरक आहे. हा फरक आहे का? तुमची कल्पना खंडोबा आहे का तुमची कल्पना सोनं आहे? कारण तुमचं सोन्याबद्दल झालेलं सामान्य आहे. काय आहे? लोक म्हणते हे दंड घेऊन करते का कीर्तन येणार? तुमच्या लक्षामध्ये काय आहे? खंडोबा आहे, सोन्याचा आहे, पण सोन्याबद्दलचं सामान्य आहे. काय आहे? आणि खंडोबाबद्दलचं विशेष ज्ञान आहे. आता परमार्थात काय करायचे? जे सामान्य आहे त्याला विशेष केलं की सामान्य स्वरूपाचा बाद होत असतो. आणि म्हणून जे प्रकाशत्व आहे म्हणजे वस्तू ज्ञान आहे. वस्तू ज्ञानापर्यंत जाणं हे खरं परमार्थाचं फल आहे. तुम्ही त्या आकाराला तुम्ही बात करू नका, पण आकारामध्ये जो सोन्याला आकार आलेला आहे त्या खंडोबाचा आकार आहे. जो जो आकार आला तो सोन्यावर आलेला आहे. सोनाच आहे का आकार आहे? मी नेहमी सांगतो कानात काय घोड्याचे कानात काय? घोड्याच्या कानात कान आहे का सोन आहे? शब्दात. आणि जर तो घोडा हगलास तर नाही, त्याने जर संडास केली तर काय पडेल? ती संडास करीतच नाही, पण तर केलीच समजा. आणि त्याने जर केलीच समजा तर काय पडेल? अरे एक तर आहे त्याची लगेच झाली तर सोन्याशिवाय होणार होतच नाही. परमात्मा स्वरूपाला दुसरा अंग लागतच नाही.
हा त्याचा अर्थ आहे. त्याला काही होतच नाही आणि झालं तरी सोन्याशिवाय दुसरं काही होणार नाही हा सिद्धांत आहे. मग याचा अर्थ असा आहे आत हरी बाहेर हरी म्हणण्याचं कारण काय? अरे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असं त्याचं निर्णय. आणि त्याचं ज्ञान होणं म्हणजे प्रकाश होतो. अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश कंठी धरिला कृष्ण म्हणे. कृष्ण म्हणे या शब्दाचा अर्थ असा आहे. म्हणे या शब्दाचा अर्थ आहे वस्तू आणि वस्तू शब्दाचा अर्थ आहे आत्मा. आत्मरूप वस्तू ती धरलेली याचा अर्थ असा आहे त्याचं यथार्थ ज्ञान केलेलं आहे. धरले म्हणजे बाजून नाही ठेवले. त्याचे लाक्षणिक अर्थ आहे. तुम्ही शब्दार्थाने जर संबंध लावला तर तुम्हाला बहुतेक व्यतिरेकच होईल. त्याला तर तुम्ही संगती लावली कशाने? लाक्षणिक अर्थाने. त्याचे लक्षण आहे. लाक्षणिक अर्थाने जर तुम्ही संबंध केला तर त्या शब्दाचा जो आशय आहे त्या शब्दाचा जो सरभरीतपणाचा जो संगती आहे ती संगती तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येक वस्तूला लाक्षणिक संबंध लावावा लागत असतो त्याच्यावरती. आणि मग त्याच्यावरती तो वक्ता आपले भाग मांडतो. एखादी बाई रांगोळी घेऊन सुंदर असे एखादी मूर्ती तयार करते. मी पाहिलं पाठीमागे आता राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मी पाहिलं तर एका बाईने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रेखली होती रांगोळीची. अप्रतिम अशी काय अप्रतिम रांगोळी. अगदी रांगोळीकडे पाहून सुद्धा आम्हाला शोराय ही किमिया कोणाची आहे? ही कला कोणाची आहे? त्या रांगोळ काढणाऱ्या बाईची. म्हणजे रांगोळ ठेवून सुद्धा रांगोळीवर काही परिणाम न होता तिने छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दाखवला. मी काय बोलू लक्षात आलं? म्हणजे रांगोळीला काही केलेलं रांगोळी जशीच तशी आहे पण रांगोळीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र रेखलेलं आहे. रांगोळीमध्ये तुम्हाला चित्राची कल्पना करून दिली. पण ते असताना काय आहे तशी परमात्म स्वरूप असणारी वस्तू या मायेच्या संबंधाने साकारलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मूळ अगोदर मायेचा अंग प्रतीत करावं लागेल की मायेने हा जगाचा विस्तार कसा केला आणि त्याच्यामध्ये सत्ता कशी वापरली. लक्षामध्ये जेव्हा तुम्हाला सत्तेचं दर्शन होईल कशाचं सत्तेचं दर्शन होईल त्यावेळेला मायेने प्रतीत केलेलं जे विश्व आहे त्याचं दर्शन मावळ्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला प्रकाश हा शब्द टाकलेला आहे. ज्याला परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे त्या असणाऱ्या प्रकाशामध्ये सर्व जगत परमात्मा रूप आहे असा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला अर्थ पहिल्या चरणाचा झाला. कंठे धरेला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश. आणि मग दुसरं चरण आहे काला वाटू संभ्रम. थोडी गंमत आहे. आपण हे अगोदर या चरणाची संगती पाहू मग जायला वेळ तर बघू चालेल. आणि हाच काल आहे हे समजून घ्या ना. काल आहे बरोबर. आता म्हणतात काला वाटू एक म्हणजे अचानक काला शब्द का तिथे वापरला.
पहिल्या चरणामध्ये कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश आहे असं म्हटले. आणि इथं रूपक असं का म्हणलं काला वाटू एकमेका, की ज्या वेळेला तुम्हाला या असणाऱ्या मायेच्या संबंधाने जगत स्वरूपाचं तुम्हाला प्रत्यय येत होता, तो प्रत्यय आता परमात्मा स्वरूपाच्या प्रकाशाने राहिलेला नाही. मग काय झालं तर तुमची ती अनुभूती आहे. तुमची काय ते परमात्मा स्वरूप आहे, त्याचं स्वरूप आहे. पण परमात्मा स्वरूपाची अनुभूती असणं गरजेचं आहे का त्याचं स्वरूप वर्णन करणं गरजेचं आहे. या ध्रुवपदामध्ये तुकोबरायाने त्यांची अनुभूती मांडलेली आहे. का जो एकटा भक्तो त्याला काला म्हटलं नाही, त्याला जेवण म्हटलेलं आहे. पण जो एकटा जेवत अनेकाला वाटतो त्याला काल, त्याला प्रसाद असं म्हटलेलं. काला या शब्दाचा अर्थ काय प्रसाद आहे. बरं वाटतं तुम्हाला हे सांग, नाही तर मग आपल्याला गोकुळच्या गोगा असं करायला काही हरकत नाही. हे समजून घ्या तुम्ही. काय समजून घ्यायचं, काला का म्हटलं आपण. घरामध्ये शिरा केला, गरा म्हणतात, रवा म्हणतात, अनेक नाव आहेत त्याला, शिरा पण म्हणतात. बहुतेक रवा रवा शब्द बरोबर आहे का शिरा शब्द बरोबर आहे? बरोबर. तुम्हाला काय वाटतं? रवा शब्दाचा अर्थ असा आहे त्याच्यात साखर पाणी तूप न मिसळलं म्हणजे रवा. पण या शिक्षित माणसाने काही शब्द इतके चुकीचे घातले की शहाण्याला सुद्धा ते सुधारायचे नाही. विठाला आता रवा टाकून शिरा केला का रवा टाकून रवाच केला? अरे पीठ टाकून तुम्ही बेसन म्हणता, पिठलं म्हणता, आळण म्हणता. आळण म्हणजे काय? तुम्हाला ते उच्चारायला सुद्धा बरं वाटेल. आळण पिठलं. आळण म्हणजे ज्या वेळेला तुम्ही म्हणजे काय केलं, मटकी भरलेली, मटकीची डाळ केली, तेव्हा त्याचे 3 भाग होत असतात. त्याचे पाटील म्हणतो तुम्ही काय दळलं, मी काय केलं नाही पाटील तुम्हाला सांगू. त्या दळणामध्ये काय केलं, मटकी दळली पाहिजे बरं का बाबा. 3 भाग झाले त्याचे. कोणते कोणते म्हणा, 2 डाळीने घुसकाट. 2 डाळी म्हणजे त्याला भाग 2 नाही, ती डाळ एकच आहे. ती 2 त्याला काय म्हणतात, काय द्विदल म्हणतात त्याला. आता काय ते कुठं ना त्याला प्रत्येक शब्दात, प्रत्येक शब्दामध्ये वेदांत आहे. मग डाळ वेगळीकडे आणि भुसा वेगळीकडे. तिसरं काय, भुसा उपणायचा आणि 2 डाळीच्या मध्ये जो अंकुर येणारा एक भाग असतो त्याला चूर म्हणतात. काय आता चूर आणि कण याच्यात फरक आहे. चूर म्हणजे डाळीचे पडलेली तुकडी आणि कण म्हणजे 2 डाळी होऊन डाळीच्या मध्ये जी अंकुर येणारी स्थिती असते, जी गाभा असतो, तो गाभा त्याच्यात असतो. आणि तो गाभा उघडून काढला, भुसकट बाजूला जात आणि त्या गाभ्याचं हाटलेलं ती आळण असतं. त्याला कळण्याचं आळण म्हणतात. तुमचे डोके कोणकडे चालतात मला त्याचं मिळालं नाही. तुमची अलंकारिक भाषा इतकं वाटोळ करते ते वास्तव वेगळी. ते विठाला आता जर आवाज समजून देवदेव का सांगायचा, काय देवदेव कधी सांगायचा? तुम्ही आळण, एखादा नवीन माणूस आला तर काय म्हणजे हो बाबा आळण सांगतो, काहीही सांगाय कळतं का आळण कसं? कशाचं आळण? कळण्याचं आळण. काय कळण्याचं पिठलं नाही, कळण्याचं आळण. इतकी ताकद असते त्याच्यामध्ये. 10 पायल्या डाळी एकीकडे
आणि अर्धा किलो काळा एकेकर विठा त्याला आळण म्हणतात. आणि काही पिठलं काही गाठी. त्याला दोन भाग आहेत. एक गाठाळ पिठलं, गाठाळ म्हणजे ती गाठ फोडली की आत पीठ निघत. म्हणजे आम्ही रात्रीच काही होत नाही. त्याची हाटुटी करण्याची काय हाटुटी, ताटामध्ये पीठ काढून जर टाकलं तर गाठ होणार नाही, पण पाण्याला आधार ठेवून देऊन जर पीठ वरणी त्याचा गाठ झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष माझ्याकडे या, तुम्ही नका समजू. तुम्ही मी तिकडे जर गेलो उत्कृष्ट असेल तर तुम्हाला खवाच वाटण कुठपर्यंत कुठपर्यंत का माग पाहिजे पण ते टाकायला. तिचे हातचं चहा आले चांगला. हा त्या किती 3 पावशेर दूध आणि पावशेर बुकणी 2 टाकी ती उकळून घेते, खालवर करून घेते, सगळं ते साखर टाकते, 2-3 फुरके मारून बघते आणि मग या मालक टाकत स्वर्गात गेलो आणि अमृत केलो. बायकोचं कौतुक होती जास्तच. अहो किती तलब झाले तर मी घरी आल्याशिवाय चहा येत नाही. एवढं वर्णन सुंदर करतो. याचा अर्थ असा मी कशा करता सांगतो, अरे माल पाहिजे ना, तिच्यामध्ये सुंठ टाकायला पाहिजे, अमुक तमुक काय असेल ते वाटतं. आणि ती बी जाहिरातीतली पावडर लागते. अशी डोळ फुरका घेते एवढं एक डंगर आहे. डंगर नाही ते सपाट गोल तोडण्याची गोल. मला वाटलं मरती का वर जाती तू काय ह्या चहा खाय काय जाऊ द्या तिकडं मातीत. बेसन. आता तुम्हाला 2 प्रकार कळले. एक प्रकार बेसन, त्याचं उलट करा. त्याचं काय करा करा. आता बे शब्दाने 2 होतं, बे शब्दाने 2 होतं, पण बे शब्दाने सणाची व्यावृत्ती होते. काय होते सणाची? काय होते? मग का केलं का पुरणपोळी स्वयंपाक? असं नाही, त्याने नाही आम्हाला सुटत. मग काय बेसन म्हणजे आनंद करण्याच्या ऐवजी आम्ही दुःख व्यक्त केलंय. बेसन म्हणजे त्या जेवणामध्ये आनंद नाही. आणि सगळे माणसं म्हणले आजची पंगत खूप चांगली झाली. मी रात्री बऱ्याच जणांना कसं आजचं जेवण सकाळी बेसन आहे. ती आता पोट भरायचं आहे का त्याच्यात काय विशिष्ट प्रकारची चव आहे? काय मला तर कधीच आवडत नाही. कधीच आवडत खातच नाही. का खात नाही? बेसन आहे ते आनंद देणार ते कायच काय काय. बेसन या शब्दाचा त्याच्यात आनंद नाही. नाविलाज म्हणून काय कशाकडे सांगितलं महासागाव तुम्हाला? एकमेकाला देण्यासाठी अनुभूती लागते, देण्यासाठी अनुभव लागतो. माझा अनुभव केला देव आपुला. ह्या बोलण्यामध्ये काही दिले का? बोललं काय? माझा पहा अनुभव. म्हणून माझ्याकडे काही PhD केलेले सुद्धा पुस्तक वाचायला येतात. हे PhD करणारे सुद्धा माझ्याकडे घेऊन येतात नाण्याचं आहे. आता हे अंकाराने तुम्हाला सांगणं बरं नाही. आता मागच्या ह्याच्यामध्ये सोलापूरला एक जण PhD केली, तर ते सगळं त्यांचं लिखाण सगळं घेऊन माझ्याकडचं सर आला. मी नाराज नाही केलं त्याला, पण त्याच्या वडिलाला सांगितलं आरंभातच चूक आहे. त्याच्या बुद्धीचा तो विकास आहे.
पण ज्या ज्या अभंगावरती पीएचडी केली त्या अभंगाचा असंही जर लक्षात आलं नाही तर त्याच्यातून सार बुद्ध बाहेर पडणार. आता तो तपासणार आहे त्याच बुद्धीचा असल्यामुळे मला काल परवा दिवशीच होतं कोणतरी एखाद्याने विचारलं की तुमची पीएचडी वगैरे झालेली आहे काय, तर मी म्हणलं माझा पीएचडी करण्याची इच्छा वस्तुस्थिती होती. पीएचडी करण्याची माझी इच्छा होती आणि पीएचडी मी असे तुमच्या 200-400 पानामध्ये केली नसती तर हजारो पानामध्ये मी पीएचडी केली असते. परंतु माझं ग्रॅज्युएशन नसल्यामुळे मला पीएचडी करण्याचा अधिकार नाही. मी अभ्यास पण केला होता. पुन्हाही मी इंग्लिशच्या समज येण्यासाठी पुन्हा शाळेत प्रवेश केला. 4 शिक्षकाकडे गेले पण 4ही शिक्षकांनी मला हात जोडले उद्या येऊ नका. तर आमचं हे कॉलेजच पण पडन तुमच्या नादाने, सगळेच वारकरी होते, तुम्ही येऊ नका. मला जेवण जेवण घालून वाटं लावलं. नाही विलाज झाला. मी सांगितलं माझ्या काही त्या निशोबातमध्ये नाही आहे. माझं शिक्षण चौथी आहे, किती 5वीचा दाखला निघाय नाही म्हणून लोकांना ते वाटत नाही खरं. मी तरी का सांगू नये पण वस्तुस्थिती म्हणून सांगतो. तेव्हा मला जालन्याचं ते सरपंच तर नाना तुमचं काही पीएचडी वगैरेचं आहे का, तर नाही व्हावं म्हणलं. माझे ग्रॅज्युएशन म्हणजे मी जर 10वीच पास नाही 5वीच पास नाही तर मी काय म्हणते म्हणलं असं कसं काय झालं. मग हे माझ्या श्रीगुरूंचं आहे. एवढा मूर्ख माणूस शब्दामध्ये वेदांताची रचना उभी करतो. तुमच्या पुढे मी बोलत असताना जी शब्द बोलते ते तुमच्याकडे उभा राहतात का तुम्ही अनुभव ऐकता. म्हणजे निराकार स्वरूपामध्ये वस्तूचा आकार निर्माण करण्याची बुद्धी माझ्यामध्ये तयार झाली ती माझ्या बहुमुळं आहे. अशी गोष्ट ती माझ्या श्रीगुरूंची ताकद आहे. आणि ती मी म्हणतो असं नाही तर माझे भाऊ सुद्धा म्हणत होते की तुझा जो परमार्थ आहे तो परमार्थ पाहायला मी नसेल पण तो इतका फुललेला असेल एवढा फुललेला असेल की त्याचं माप सुद्धा राहणार असं ते बऱ्याच वेळेस बोलले. तुम्हाला सांगतो ही बोलणं सोपं नाही. मला वेदांताचार्य पदवी दिली ती भाऊने दिली बरोबर. मी कोणाची स्वीकार नाही. मला त्या आधी पंडित होती पदवी दिली होती लोकांना, मी स्वीकारले नाही. अनेक पदवी दिल्या मी ती स्वीकारली नाही. परंतु वेदांताचार्य पदवी ही संगमलेला अमृतेश्वरावरती ज्यावरती माझं कीर्तन घेतलं 15 वर्षांनी घेतलं त्यावेळेला भाऊनी स्वतः त्याच्यावरती वेदांताचार्य टाकला आणि मग माझ्या श्रीगुरूने दिलेलं पद आहे ते मी स्वीकारलं. एरवी हे मी स्वीकारलं नसतं. असतो श्रीगुरूंनी जे दिलेलं आहे ते आवडीने स्वीकारलं पाहिजे. मालकाने घेतलेली साडी बाईने आवडीने नेसलं पाहिजे असं आहे ते. का ती मालकाची आवड आहे. तिने जर घडी घालून तशीच कुछ दिली तर ते चांगलं नाही. मालकाच्या आवडीने नटायचंय आपल्याला का आपल्या आवडीने नटायचंय. मालक म्हणला असे केस इतरून हिंकड असेही करले तर बरं नाही. तिला मालकाला जसे आवडते तसे तुझे केस घ्यायचे. ते मला विसरूच नको तर तशीच त्याची आवड आहे तुझे त्याच्यात काही घालू नको. तसं श्रीगुरूंच्या आवडीने आपलं करावं आपलं त्याच्यात काही घालू नये हे सब शिष्याचं काम आहे. विठाला आपलं जीवन जसं लेकरू आईशिवाय जगू शकत नाही त्याप्रमाणे साधकांना आपलं जीवन श्री गुरुशिवाय जगू नये हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला काही कमी पडणार नाही. जर श्रीगुरु कमी पडला तर आद्यगुरु शंकराचार्यापासून तर माऊली ज्ञानोबरायपर्यंत एकनाथ महाराजापर्यंत या साधू संतांच्या संकल्प कृपेतून तुमची तृप्ती झाल्याशिवाय राहणार. शंकाच घ्यायची नाही. माझा अनुभव हा. मी एक गुराखी तुमच्या पुढे बोलतो. कोणी गुराखी मी ज्या ठिकाणी आज आपलं माऊली संस्थानाने जे मंदिर आहे त्याच दगडावर बसून मी गुरु राखलेले आहेत. शक्य गुराख्याचं वेदांत सांगणारा निर्माण करण्याची ताकद भाऊ मध्ये साधू मध्ये आहे. आणि त्या साधेचं अंकित व्हायचं मला सांगायचं मुद्दा असं हा प्रकाश याच्याबद्दल सुद्धा मला बोलायचं आहे काय. आणि प्रकाशाच्या पुढे पण मी पुढे गेलेले काय काला वाटो तुमच्या जवळ पाहिजे. तुमच्या जवळ तुम्ही ते बनवलं पाहिजे.
रस्त्यावरती आमंत्रण देण्यासाठी तुम्ही तो स्वयंपाक बनवलेला पाहिजे. स्वयंपाक स्वतंत्र आहे, मटेरियल आणून स्वयंपाक बनलेला आहे. त्याप्रमाणे वेद उपनिषद श्रुती आणि साधूकडून मटेरियल आणून तुम्ही पक्वान्न तयार करा आणि ते पक्वान्न दुसऱ्याला जीव घाला. जीव घालण्यात आनंद आहे त्या खाण्यात आनंद आहे. मेघ शब्दाचा अर्थ काय? मेघ शब्दाचा अर्थ काय? कोणती काय ठोकायची ती? मेघ शब्दाचा अर्थ अनेक. अनेकाला वाटू एकमेका, सापेक्ष लक्षण मानले. एकमेका शब्द काय आहे त्याला महत्व नसून त्याला असे काय त्याला महत्व आहे. विठा वाटू एकमेका म्हणजे एका आहे का? एकमेका देऊ शेवटला जिऱ्या टायमाला त्या टायमाला आपला कोण लागूनच राहायला पाहिजे म्हणजे मग आपल्याला स्टोर राहतो. सुखे घालू वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही. अरे हे वैकुंठामध्ये देणे घेण्याचा व्यवहार. वैकुंठात देव आहे पण देणं घेणं नाही. काय द्यायचं नाही मी मग देणारा नाही का घेणारा नाही का देणं घेणं नाही.
होय. अरे बाप्पा हो, वैकुंठामध्ये देण्या घेण्याचा व्यवहार असं म्हटलं म्हणजे देणारा नाही का घेणारा नाही? घेणार द्यायला सुद्धा खाली आलो तिथे देत नाही त्या अधिकारी सगळे दुप्पट नाही तिकडे. वैकुंठात दुप्पट नाही. दुप्पट देतात तुम्हाला. त्याच्यात गुंतूनही काही उपयोग होत नाही. एका बाईच्या घरी एकच वस्तू होती, ग्लास. पुरीचा ग्लास होता. मला लहानपणाचा एक ग्लास होता. त्याला खाली पण ग्लास होता आणि वर पण ग्लास होता. म्हणजे कसं काय? म्हणजे त्याचं तो ह्याचा होता, कशाचा? काश्याचा होता. तर त्याच्या मधल्या भागापासून खाली टोक टेकलं होतं. आता ते ग्लास फटकून पडतात आणि तो ग्लास असा मांडला की कधीच पडणार नाही, कारण त्याला खाली पण ग्लासासारखा सांग होता. मग मला जर दूध घ्यायचं असलं तर इकडून घ्यायचं की इकडून घ्यायचं तर त्याचा पण दोन्ही सारख्या बाजू होते. तेवढाच ग्लास एका बाईच्या घरामध्ये असल्यामुळे त्याने तिच्या घरातल्या मुलाला सांगितलं, जा पावशेर तूप आणि पावशेर तेल आण. कशा आणलं हे दिलं. ते काही तो दुपटनं म्हणजे 2 तोंडा कोण असलेला ग्लास. ते परत मग एका तोंडाचा निघाला. त्यापूर्वी असा होता. आता मला वाटतं हे चांगलं आहे, पण आता मी करतो हे ग्लास असं का केला तर ही असं होऊ नये म्हणून तसं केलेलं आहे. फार बुद्धिवाद विज्ञान आहे. तेव्हा त्या मुलाने तो ग्लास घेतला 2 तोंडाचा आणि ऐकून पैसे घेतले. दुकानदाराच्या त्या टेबलवर ते पैसे मांडले काउंटरवर आणि सांगितलं पावशेर तूप द्या. दुकानदाराने पावशेर तूप दिलं आणि पावशेर तेल द्या. दुकानदारच्या डब्याकडे तेल आणायला गेला तोपर्यंत ही खालचं तोंड त्यांनी वर केलं. पण असं वाटतं खाली गेलं राहतात. खाली गेलं. मग तूप सांडून तेल घेतलं. गेलं घरी केली करून. आई म्हणजे आणलं का ते तूप? हो. हे काय तेल आहे म्हणला आणि इकडून तूप हे म्हणला. काय दुकानदाराच्या दारात इकडून तेल घेतलं तूप खाली करून आणि घराच्या दारात आई पैसे गेल्यानंतर त्यांनी तेलाचं तोंड खाली केलं आणि इकडून तूप आणलंय म्हणला. तर याला उदाहरण आहे, तेल गेलं तूप गेलं आणि खाती दुपाट ना असले दुपाटणे तिथं विठाला असलं नाही ग्लास ही दुपाट नाही. यांना देव म्हणावं तर हे देव नाही, तर जीव म्हणावं तर जीव नाही. तिथे भोग नाही का? तिथे भोक्ता आणि भोग असं नाही. वैकुंठामध्ये भोग भोक्त्याचा संबंध राहिलेला नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठे जाओ ने काय बा करावे, उभेची बैसावे. पुन्हा सगळं बोलायचं नाही. त्याने तिकडून तुंबायचं नाही. तो निश्चित तुंबा तोंडी काय त्याला काहीच बोलायचं. चांगले कपडे घालून ना पोटाच्या पाठी याला सगळ्या माहिती का साक्षीत पाहिजे तरी असं ताट बसत वाकायचंच नाही. त्याला वाकायचं नाही तर तिथं बसते तर बोलतात. लई जर वाकायला लागलं तर तिकडे हातारे बैस काय चित्र पाडायचं त्याला नट बोललं म्हणून फिट करायचं. त्याला वाकू द्यायचं का त्याला ताट. इथे मृत्यू लोक तसं नाही. मृत्यू लोकांमध्ये अतिक लवचिकपणा आहे. तुकोबरे म्हणतात, तळील पाहेरीशी तुका नीच जना लोका. कधी जो लहान झालेला
मुंगी साखरेचा रव, लहान पण लहान, तो लहान होतो. या जगातला जो लहान होतो तो अध्यात्मातला महान आहे. नम्र झाला भूता तेने कोटिले आनंद, तेने कोटिले आनंद, तेने कोटिले आनंद. नम्र झाला भूता तेने कोटिले आनंद, तेने कोटिले आनंद. बाग झालं बापू, बाग केला का? बाग झालं मला मग राहिलं ते सोडतो बाबू, टाइम झाला. सोडून देतो मी फक्त एवढ्या अभंगाचं निर्वाह तुम्ही मग काल आता याच्यापेक्षा काला काय करता. गोकुळात चोऱ्या केल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती. उलटी तुम्हाला सांगून सांगून तुम्ही चोऱ्या करायची सवय लावून घ्यायची माणूस. त्याचं नाही सांगितलेलं बऱ्या. गोकुळामध्ये त्या गवळणीला श्रीकृष्णाचं वेळ लागलेलं होतं, भान राहिलं होतं. याती कुळ माझी गेली हर कोणी. आणि हे ऐकून ऐकूनच जीव आता तसं वागायला लागला. कसं तसा तो गोकुळामध्ये कृष्ण वागत होता, ते सांगून सांगून तसेच वागायला लागले. विठ्ठला त्याचा देव पण काय आहे, त्याच्यामध्ये गवळणीचं मूळ स्वरूप काय आहे हे लक्षात नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे, मला ते चरित्र सांगता पण येत नाही. चरित्राचा जो भाग आहे तो सुद्धा काही काल्पनिक आहे. म्हणजे हरिविजय ग्रंथामध्ये जो भाग आलेला आहे तो भाग काल्पनिक आहे. श्रीमद भागवतात आलेला भाग जो आहे तो वास्तव आहे. पण त्याचा काहीसा भाग घेऊन त्या लेखकाने त्याच्यावरती मांडलेले वेगवेगळे पैलू आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याला तितक्याच पद्धतीने मांडता येईल असं नाही, पण त्याचा विस्तार केलेला आहे. संबंध घेतलेला आहे त्याचा आणि विस्तार केला. म्हणजे जे हे चरित्र ग्रंथ आहे, या चरित्र ग्रंथामध्ये लेखकाचंच सरभरीत बरंच आहे. मला हरिविजयामध्ये एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेला कृष्ण परमात्माचा जन्म झाला आणि गोकुळामध्ये ते कृष्ण परमात्म्याला वसुदेवाने पोहोच केला. त्यावेळेला तो राक्षस महाबळ भट्ट आणि पुतना राक्षसीन यांनी विडी उचलले. सरळ सांगतो तुम्हाला. आणि पुतना राक्षसीन त्या गोकुळामध्ये स्तनामध्ये वीज भरून सरी पालना करतात. बरेचसे लेकरं मारले त्याने. आणि असं शोधित ती यशोदेच्या घरी आली, परवानगी न घेता आज फिरली. काय करतात, परवानगी घेतली नाही, योग म्हणून म्हटलीच नाही ते आज फिरले. त्याचे दोन कारण आहेत. एक तर घरातला माणूस दारापर्यंत आला पाहिजे तेव्हा पाहुण्याने आत जावं, किंवा पाहुण्याने योग म्हणून विचारावं तर मग आत जावा, अशी गोष्ट असते. स्वतंत्र होऊन आतमध्ये जाऊ नये का. तर आता हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो बरं नाही. अशी गोष्ट दारामध्ये पाहुणा दारात आला पाहिजे प्याकण्याला, मग तुम्हाला विचारायची गरज नाही. पण दारामध्ये जर आलं घरातल्या माणसाला जर माहीत नसलं तर येऊ का म्हणल्याशिवाय आज जाऊ नये. म्हटलं पण ही राक्षसीन होती, न विचारताच शिरली. आणि आतमध्ये शिरल्याच्या नंतर कुंपट आली. इकडं पायाला काय लागले का विकूया आतमध्ये. बाहेरून आलं तर टाचाला काय लागलं म्हणलं जातं. म्हणजे खाली पाहिल्यावर तिकडं जातं, भूती इकडे येत नाही. ही बाहेरची कल्पना आहे. असंच बघ तसं काही नसतं तर तिथं तर समाधान आहे त्याच्यामध्ये. मग ते आले तर नंतर कुठंतरी मध्ये बसव का नाही, थोडं हातपाय वगैरे करून त्या नाही ते थेट गेले कुठं तर जिथे ते पलंग वगैरे होता टाकलेला तिथे गेले. कुठं देऊन दिले. अगं म्हणले तू मला विदेश काय, मी तुला माहितीच नाही. म्हणजे तुझं जन्म व्हायच्या अगोदर माझं लग्न झालं. काय म्हणजे तुला माझं तपासत नाही, मी सगळ्यात कोरले. म्हणजे मोठी राक्षसी नाही. आणि मग तेव्हापासून पण आता एवढं मोठं सुकुमार बाळ तुला जन्माला आलंय, मला सांगायचं नसतं का. बरं किती काय केलं तर रस्त्याला लांगरेशन कवट होता घरात. एक दिवशी रस्त्याला लांगरेशन राहणारच आहे का ते. पण त्यापेक्षा अगोदर सांगायचं ना. पण मला किती आनंद झाला तुला बरोबर होते. तिला झालंच नाही. कोणाला
यशोदेला हे झालेलंच नाही, तरीही खोटं बोलते. आणि यशोदे बी ऐकते, ती पण ऐकून घे. तिला तिला नसलेलं काम करू येतो का माझं, तुझं घे. देव केलं झालेले ते. आणि हिने अहंकार घेतलाय माझं म्हणून. बरं, याने बऱ्याच वेळेला तिला झटका बी केलाय, तसं काय तरी पण तिला लक्षात येत नाही. एक दिवशी तो रडायला लागला तर थांबतच नाही. साऱ्या खल्लीत बुकळा खेळत होती, मी बघत होते तिला. ती हिंसाने आरडते आणि ती घेऊन हंडती. अहो तुम्हाला सांगतो, श्रीकृष्ण रडत होता, पण यशोदेच्या डोळ्यात असं जवळ पाणी होतं का हंबाळणं फोडो काय राहतच नाही. अरे ती राहायला बाई लागत नाही, त्या लेकराला राहायसाठी आई लागते ना. मग कोण आई आहे सांगा? यशोदा आई आहे का राधिका आहे? बरं बोला ना, बोला ना. तुम्ही बोल, कोण आहे बरं? आणि हे नालायक तिला तिच्याशी कसा गावला काही कळतं का? अध्यात्म विध्यात्म काही परमार्थ कळतो का? काही संगती कळते का? ज्या वेळेला तुम्हाला सांगतो ते हैराण नाना परी समजते माझे तरे खाया देते थोपटोने जगते परी हा उगार आहे ना रडते माझे बाळकाने समजाविता राहील काही केल्याने नाना परी करीतो छंद रडत असे फुंद फुंद नेत्रातून वाहे गुंद परी हा उगार आहे सर्वांगी आला घाम पोटे धरून याद सर्वांगी आला घाम एका जनार्दनी प्रेम यशोदेशी महिना रडते मध्ये बाळकाने समजाविता. देव रडतो, कधीच देव रडत नाही बरोबर. आणि जर रडलाच देव तर फक्त साधूसाठी रडतो. म्हणजे आमची राधा साधू होती, आमची राधा भक्त होते, आमची राधा ऋषी होती, आमची राधा श्रुती होती. बाबा राधेवर आक्षेप करू नका. विठाला राधा एवढा मोठा अधिकारी पटेल सुखाचा कृष्णाचं भजन करायचे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण. ते राधिकेचा उच्चार करत नव्हते. सुखाचार्यांना राधिका एवढी प्रिय होती, कधी उच्चार काढला. त्याचं प्रत्येक केलं तुकोबराने कोणी एक बोल देना विजेता गोरस घ्या म्हणे. एक कोण नार बोलली म्हणले, तिला राधा नाही म्हटले, का नाही म्हटले? राधा म्हटल्याबरोबर सुखाचार्याला समाधी लागत होती. सुखाचार्यांना समाधी लागणारा जर शब्द राधा आहे तर काय ताकद असेल? मी त्याच्या अगोदर काहीतरी सांगत होतो बरं का. म्हणजे हे अचानक करत म्हणजे माझ्या एक डोक्यामध्ये होतं. आपण याला एक पुन्हा दृष्टांत तेव्हा ते पुतना तिथे आणि होऊन लेकरू उचलला ते. आणि हा पण असा हात टाकत होता कशावरती? पाळण्यावरती. हे लवकर मग ते उचलून गेलं. अगं अगं म्हणले, तसं नाही म्हणते. ते तर सगळं व्यवस्थित पाहिलं पाहिजे. आणि एवढ्या हक्काने बोलल्यामुळं नगरच्या स्टँडवर एक 15 वर्षात माणूस येतो. आता नाही येतो, कारण 10 वर्षात हे बोलेरो घेतल्यानंतर तर माझे काय स्टँडवर वेळ आली. ते माणूस मी रोजच स्टँडवर ना प्रवासामध्ये
म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जायचं असलं तर नगरला गेल्याशिवाय मला गत्यंतरच नाही. मग स्टँडवर तुम्हाला पाहिजे तर माझ्यापाशी येऊन बसायचं. कपडे बिपडे अगदी चांगल्या पद्धतीने घातलेले, कपाळावरती गज लावलेला. आणि ते म्हणायचं मला कधी तुमच्याकडे यायचं पण येणंच पाहिजे, मला तुमच्याकडे येईलच पाहिजे. किती वर्ष? 10 वर्ष. माझ्या लक्षात आला हा माणूस लुटारू आहे. पण योग्य दिवशी स्टँडवर बसल्यानंतर तो आला आणि ते म्हणून मला तुमच्याकडे यायचं महाराज पटलं जे आहे तुमच्याकडे यायचं पण येणंच म्हणून. म्हणलं तू एकदाच सांग तुला लुटायची की मला? तुला म्हणजे तुझा माझा कुठला संबंध नसताना तू 10 वर्षापासून मला यायची म्हणतो. तू येतोय नाही, तुझ्या घरी मला नेत नाही, तू माझ्या घरी येत नाही, फक्त एसटीत बसल्यावर तू फक्त माझा परिचय करून देतो. म्हणजे परिचय करून करून तुला मला लुबाडायचे का? जी पुन्हा गेला तो पुन्हा आला. किती गोड बोलतात तशी ही गोड बोलत. ही गोड बोली कोण? पुतना. लगेच तिने पत्रचार केला. आणि हा बी इतका टाळमळ होता, त्याला इतकं वाईट वाटत होतं. हिचा कहा नरडीचा घोट घेईल. पडली पुतना पडली. सोसून घेतलं. दुष्काळात फुटबॉलाला जसा फुरका मारते ना गावाचा, तसा फुरका मारला फुटबॉलने. पाणी तर गेलं पुलकर, म्हणजे दूधही गेलं, रक्तही गेलं, पंचप्राण खेळले अशी आकाळून अशी पडायला अशी इवळायला लागली. करायला परत नाही चढू तसं करतो तशी ती वाढायला लागली. का? शेवटची स्टेप. आणि पडली. लेखकाने सांगितलं 12 योजने शिर पडलं. किती पडलं? मग तुम्ही सांगा, नंदबाबाच्या वाड्यातली एक खोली जर 12 योजने आहे तर 10-15 तर खोल्या असतात ना त्यांच्या राजा असतो, त्याच्या किती योजने होत्या? ही लेखकाचे पहिले एक वस्तू किती आहे? याच्यात काय झाले? 11 विकळा हे स्वरूप प्रकट केलंय का 12 योजने मोबाईल. म्हणजे 100-200 माणसं त्या देहाचं खंडन करायला करोती घेऊन होती आणि गाड्यात आले होते तिकडं. कशाच्या? लेखकाने लिहिलं एका वस्तू तिथे असले ग्रंथ येते हरवीचे, पांडव प्रताप यांना लागेल असंही घेतात ती गोष्ट मान्य केली. म्हणून यांच्या नादी लागून तुमचा अध्यात्म होणार नाही. विठाला तुम्ही म्हणाल तुम्ही ग्रंथाचे खंडन करतो. हो करतो म्हणजे वस्तुस्थिती आहे. आम्ही खंडन नाही करणार. मग आम्हाला चांगलं वाईट निवडायचं नाही, मग निवडून पाहू. आणि जर तुम्हाला राग येत असलं की आमच्या संग चर्चा करायला, तुमचा विजय होईल नाही तर आमचा होईल. काय हरकत आहे? कशा करतं सांगतो. तर त्याच्यामध्ये जे काला आहे तो काला या शब्दाचा प्रतीक म्हणजे नव्हे, नाही गाडग्या नाही राहतो. हा वारीतला काला आपला खालच्या खाली वाटायचा, सप्तातला काला गाडगत नाव मारून वाटायचा. तर काला वाटो या शब्दाचा अर्थ काय? हां देऊ आहे का? वाटो या शब्दाचा अर्थ देऊ. पण आहे का? आधी कमू का आधी देऊ? कमू आधी कमू म्हणजे वाटू म्हणण्यामध्ये आधी कमू नाही का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, आता प्रत्येकाच्या दारात मोटर आहे. मोटर चालू करून एकाच्या खालून येणाऱ्याला जर नाही जोडलं तर वर हाऊस भरतो का नाही? मी काय म्हणतो म्हणजे ह्या नगरपालिकेने पाईपलाईन केली, त्याच्यातून तुम्हाला एक पाईप दिलाय ना, त्या पाईपावाचं पाणी यायला तिकडे एक जोडावं लागतं आणि मग वर हाऊस भरतो. का इकडे नाही जोडतं, आपोआप मोटरीतून पाणी येतं. तसं तुम्हाला द्यायचं असलं तर अगोदर घ्यावं लागायचं का द्यावं लागतं? एकच अनेकत्वाने अनेकच एक स्वरूपाने असं जे आहे त्या स्वरूपाला देण्यासाठी घेण्यासाठी तो अगोदर तुम्ही माल जमा केला पाहिजे. आता सध्या उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये आकाशात पाऊस पडतो. कुठे? उन्हाळ्यामध्ये पृथ्वीवर पडायला पावसाळा लागतो.
पाहता समुद्राचं बाष्पीभवन चाललेलं आहे. आणि ते कुठे आता कुठं पडते ते त्या अवकाशामध्ये. आत्ता सध्या कुठं पाऊस चाललाय अवकाशामध्ये. आणि मग आता भरतो तेव्हा हिमकालामध्ये बर्फाचा वर्ष होत असतो. कुठे हिमप्रदेश, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय मग तुम्ही शिकले नाही असं तुम्हाला संशय येऊ शकतो. तर त्याचं कारण आहे, जो साधू संतांचा आशय आहे तो जर एखाद्याच्या लक्षात विज्ञान लक्षात येणं काही अवघड नाही. हिम, जिथे हिम शब्दाचा अर्थ आहे जिथे बर्फ पडतो तिकडे असा एक खंड आहे आपला. असा जसं वाळवंटाचा एक खंड आहे, पाण्याचा एक खंड आहे, पृथ्वीचा एक खंड आहे, तसा बर्फाचाच एक खंड आहे. जंगल आहे, जंगलाचा एक खंड आहे, कोळशाचा एक खंड आहे, पेट्रोलचा एक खंड आहे, डिझेलचा एक खंड आहे, राखेचा एक खंड आहे. असे एक खंड त्यांचे पृथ्वीमध्ये आहे. तसं एक हिमवर्षाव होणारा एक खंड आहे. आणि त्याच्यावरती हिमकालामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये बर्फ पडतात. लक्षावधी वर्षापासून तो पर्वत तयार झालेले. तुम्ही कधी आतामध्ये आपल्या भारतामध्ये एक थोडासा बर्फाचा भाग कोसळला तुम्ही पाहिलं कधी कधी, आणि मग त्याच्यावरती आरोप केला की तो चिमणी टाकला म्हणून. आता मध्ये कोसळली, दरीच कोसळली येते, त्याच्यामध्ये आपलं बरंच नुकसान झालं. ते असे त्याचे डोंगर आहे, जसं हिमालय पर्वत आहे ना असे पर्वत आहेत ते. कशाचे? बर्फाचे. आता संदर्भ असा आहे, बर्फ, पृथ्वी, समुद्र आणि अवकाशातला सूर्य याचं सूत्र आहे. आणि हे सूत्र ईश्वराच्या हातात आहे. जर सूर्याला प्रखरता झाली, आता तुम्हाला दुसऱ्यामध्ये सांगतो, सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत जर आलेला आहे तो जसा चाळणीतून किंवा फडक्यातून पाणी गाळतो असा आलेला आहे. तर आपल्यामध्ये हा दूषित झालेला परिणाम आहे. परंतु अवकाशामध्ये एक ओझोन समजाचा असा वायू आहे लक्षामध्ये. आणि त्या ओझोन वायूमधून ते गाळून खाली येतं. त्याचे डायरेक्ट जर किरण खाली आले तर तुम्ही जगू शकत. आता मी हे सांगत बसायला मला खगोल भूगोलचं काही असा अभ्यास नाही, पण मी बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी पण सांगितलेल्या, त्याला तो पुरावा पण मिळाला मला नंतर. तर आता सध्या तो सूर्याचा प्रखरपणा तुमच्यापर्यंत काय, आता ह्या छेदाच्या खाली आपण आहोत, तर वरचा भाग जो आहे त्याचं प्रखरता आहे आणि खालच्या भागातून त्या सूर्याची किरण खाली घालून आलेले आहे, म्हणून आपण शांत आहे. तशी त्या ओझोन वायूमधून सुद्धा किरण गाळून येतात, म्हणून खालचा बर्फ वितळत नाही. जर त्याची किरण डायरेक्ट पृथ्वीवरती आली तर तो हिम पडलेला जो आहे तो विरघळल्याशिवाय, द्रवीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो एवढा आहे की तुमची पृथ्वी कुठे होती याचा तपास सुद्धा लागणार. एवढा मोठा तो स्टॉक आहे. कुठला? हिमप्रदेशामध्ये, समुद्रामध्ये आणि अवकाशामध्ये. वातावरणात जेवढा भाग येतो तेवढाच मेघवृष्टीने वर्षा होतो. एरवी हिमप्रदेशात जसा बर्फ साठून आहे तसा अवकाशामध्ये सुद्धा अमाप पाणी साठलेलं आहे, पण वाफेच्या रूपाने. त्याला जर वातावरण तयार केलं तर जलमय सृष्टी व्हायला वेळ लागणार. ही सूत्र का मी सांगितलं तर ही विज्ञानाच्या दृष्टीने जरी तुम्ही तपासित असले तर याला पाठीमागे एक सत्ता आहे. काय सत्ता आहे? अशी जी सत्ता आहे ही कशा करता सांगितली, अगोदर तुम्हाला साठवावं लागतं, तेव्हाच तुम्हाला देता येतं. एकमेका देव म्हणण्यामध्ये आम्ही अगोदर साठवलेलं आहे. आणि साठवलेली वस्तू, अनुभवलेली वस्तू, तपासलेली वस्तू आता निर्दोषपणाने आम्ही तुम्हाला देतो. याचा अर्थ आहे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संग ठोबार ठोबार कुमारी
Tobar Kumai, 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 घातला आणि घेतला यातला फरक लक्षात आला पाहिजे. आम्ही घातला पाहिजे, तुम्ही नाही घातला पाहिजे. असं ते आपलं काय काला वाटू काय केलं काय वैष्णवानिका या शब्दाचे थोडे संबंध लावतो. वैष्णवनिका आणि संभ्रम. तर वैष्णव त्यालाच म्हटलेलं की त्याचा निर्णय झाला, ठीक आहे. त्याचा निर्णय झाला त्याला वैष्णव असं म्हणतात. आणि निका शब्दाचा अर्थ काय, तो निर्णयावरती आहे. हा संभ्रम कोणाचा आहे. तर तुकोबऱ्या सांगतात ज्यांच्यावरती संभ्रम आहे देवाबद्दलचा जगाबद्दलचा त्यांना पण असं वाटतं. आणि वैष्णवांना सुद्धा इथे अधिकार निवडणार नाही असा पहिला हिस्सा. दुसरा भाग असा आहे, आम्ही काला देत असताना वैष्णवांना तो आनंद देणारा आहे. पण जी संभ्रमित आहे ज्याचा निर्णय नाही त्यांना काला जरी दिला असला तरी त्यांच्या संभ्रम म्हणजे संभ्रमित झालेली अवस्था आहे ती काल्याने त्यांचा भ्रम नाही झाल्याशिवाय राहणार. काला या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. हे ज्ञान जर तिथे दिलं, सूर्योदय झाला तर अंधार कसा राहत नाही तसं वैष्णवांना तर दिलाच जातो. वैष्णव देऊ शकतो, वैष्णव घेऊ शकतो. एकमेका देवमुखी म्हणण्यामध्ये अधिकारी आहे. पण संभ्रम आहे. तर दुसरा भाग असा आहे, या असलेल्या दिलेल्या प्रसादाबद्दल तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम राहता कामा नाही असा बी आहे. किंवा संभ्रमित असलेली जी स्थिती आहे ती संभ्रमित स्थिती या कालेने निर्णयावरती येते असं पण आहे. असे अनेक त्याचे संगती लागते. आणि त्या संगतीने आता कारण एकार्थी शब्द नाहीत ते, त्याला अनेक अंग आहे. वैष्णव निका संभ्रम म्हणजे निका असणारा जो वैष्णव आहे त्यांना हा काल्याचा फल प्राप्त होतं. आणि ही किमया करून सनी श्रीकृष्णाने दाखवली, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न. यात तुम्ही माझे कोण कोण गडे आहेत ते निवडा. मग का बरं, तर देवाचा काला देण्यामध्ये आणि साधूचा काला देण्यामध्ये बदल आहे. साधूला यारे यारे म्हणतो, सगळ्यांना देतो. आणि देव मात्र त्यांच्या सवंगड्याला काला देतो, इतरांना तो देत नाही. निवडा म्हणतो का, तर त्याचं कारण आहे स्वर्गामधल्या देवांना सुद्धा या काल्याबद्दलची अपेक्षा तयार झाली आणि ते होऊन या पृथ्वीतलावरती आले आमंत्रणा देता. गोपाळांचा वेश धारण केला आणि गोपाळाचा वेश धारण करून सनी काला खाण्यासाठी त्यांनी नाटके केले. देवाच्या लक्षात आलं याचा उजवा पाय पडण्याच्या आधी डावा पाय पडतोय. म्हणजे ठोपा रोखमायला कोणता पाय पडला पाहिजे, दुसऱ्या ठोपायला आपण मागे पहिला ठोप आहे ना तर त्याला तुझा उजवा पाय पुढं पडला पाहिजे आणि दुसऱ्या ठोपा रोखमायला तुझा डावा पाय मागं पडला पाहिजे. असं त्याचं सूत्र आहे पावल्यांचं सुद्धा. तर ही सवंगडी गोपाळ खेळत असताना जी वैकुंठातले किंवा इकडले तिकडले जे आले ना देव सगळे 33 कोटी, तर यांचे पाय उलटे पडायचे. यांचा पाय पुढं पडायचा, यांचा पाय मागं पडायचा. का, तर भक्तीची रीत माहीत नसल्यामुळे हा गोंधळ होत होता. आणि मागं पाय पडणारे पाहिले आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याचं लक्षात आलं की हे तिकडचे आलेले. आणि मग म्हणले की आता आपल्याला यांना तर काला दिला नाही पण हात धुवायला जायचं यमुनेच्या डोहावरती. पण देव म्हणले यमुनेच्या डोहात सुद्धा हात धुवू नका, आपल्या बुडाला पोसा. त्याला तिरी म्हटले, तिरी बुडाला पोसा. त्याला काय हाय तेच खरं सांगायचं त्याला काय असं पुसलं ते का. हे गोपाळ म्हणलं पण हे असं असं कसं काय ती काढली तिरी बरे आहेत पण हे बरे नाही. म्हणजे ही तुमची जरी टाकाऊ वस्तू असली तर देवता नाही. हा देवता मग तिथे देवता
देवापेक्षाही भारी म्हणून तुमच्या तिकडं पाण्यात धुवू नका. गमत ती सगळी अशी गोष्ट आहे. तेव्हा एकमेकाला काला देण्याची पद्धत आहे. आपला हा काल्याचा दिवस आहे. आपण 18 तारखेला प्रस्थान करून निघालो श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली मंदिरावरून, चौघांमगावरून पैठणला पोहोचलो. आणि इथे आल्यापासून आम्ही या नारळा परिसरातल्या सर्व मंडळीला त्रास दिला. काय त्रास दिला? स्नान करणं, चहा घेणं, कपडे धुणं, बाथरूमला जाणं, असा आमचा तुम्हाला त्रास झालेला आहे. पण तो त्रास तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला त्याचा आनंद वाटतो. आणि खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्यावर या नाथबाबाने हळूहळू असे संस्कार ठेवून तुमच्या मुलाबाळावर, नातवंडावर, परतंडावरती सुसंस्कृतचे विचार लागू, अध्यात्माची संगती लागू, भक्तीच्या प्रेमाच्या माध्यमातून संतांच्या संगतीने देवापर्यंत जाण्याची नियुक्ती हो, अशी मी एकनाथ महाराजांच्या चरणी विनंती करतो. आमच्याकडून तुम्हाला जो त्रास झालेला आहे त्या त्रासाची माफी मागतो. आमच्या वारकऱ्याकडून तुम्हाला काही उपद्रव झाला असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता तुमचा आणि माझा जो जुटलेली नाळ आहे, जी संगती आहे, ती संगती आता सुटणारी नाही. म्हणजे कायमचीच आहे. म्हणजे मी आहे तोपर्यंत नाही, तर मी नसल्यावर पण आहे, ही पक्क लक्षात ठेवा. आणि तुम्ही नसल्यावर पण आहे. म्हणजे ही आता जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ही नाळ जोडलेली राहणार नाही. तुम्हाला आम्हाला विसरून जमणार नाही. आमचा त्रास जरी तुम्हाला झाला असला तरी तुम्हाला तो आईच्या पोटाने, हृदयाने तो सहन केला पाहिजे. आणि आम्हाला 4 दिवस तुम्ही सांभाळलं पाहिजे, अशी मी तुम्हाला विनंती करतो. सांभाळायचं आहात. काही जर आमच्याकडून काही अपराध झाला असेल त्याची माफी मागतो सगळ्यांच्या वतीने. आणि नाथ बाबांच्या चरणाला लागून डोकं ठेवून सांगतो, प्रभू, हे साधू, हे बाबा, हे नाथ बाबा, तुम्ही जी स्थिती परमार्थाची भोगली, तुम्ही जो निर्णय श्रीगुरूबद्दलचा केला, तुमच्या अंतकरणाची जी व्याप्ती झाली ती व्याप्ती आमच्यामध्ये वृद्धिगत होली. सगळं प्रेम करण्याची शक्ती आमच्यामध्ये दे, सगळं सहन करण्याची शक्ती दे, अशी नाथबाबांना विनंती करू. आणि हे जे सगळं चाललेलं आहे हे सगळं तुमच्या आमच्या सत्तेने चाललं. पण या चालण्याला एक अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान म्हणजे माझे गुरुवर्य. तसे माझ्या जीवनामध्ये 3 गुरुचा संबंध आहे. पण विशेष रूपाने मला जी गवळी भोवणी सांभाळला, माझ्याकडे ती अध्यात्माची संगती दिली, माझ्या ओटीमध्ये हे अध्यात्म टाकलं, तर हे सगळं श्रेय भोन साहेब त्यांच्या चरणावरती समर्पित करणं. म्हणजे हे रूप त्यांचे आहे, श्रीगुरूंचे रूप नटलेले आहे. यांच्या चरणावरती आजच्या ह्या काल्याच्या कीर्तनाचा वाघ पुष्प 2 चरणाचा थोडासा संबंध करून समर्पित करतो. आणि इथे ज्ञानेश्वर आरती लावली का? आरती लावा. नाही विचारला अधिकार तुला समाधान तुमचे देखील चरणाला
कल्याण मामा भुकेले, नगरसेवक नारळा, गटनेते राष्ट्रवादी हे नानांचा सत्कार करणार आहे. सत्यानंतर करू. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आरती घ्यायची आहे. आरती घ्यायची आहे आणि मग सत्कार करणार. आधी आरती घ्या बरं घ्या. बरं, सत्कार आधी जा. हा बरं ठीक आहे. आरती म्हणजे आपली पूर्ण होईल. प्रेमास प्रेम आरती गोविंदाचे आरती विश्व भावे तया कुळा माझ्या सकळा विचाराचा कल्पनेची बाधा नको काही. संत मंडळी सुखी असो. अंगाराचा वारा न लागो राजसा माझ्या ईश्वराचा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणे ते प्रती आहे शील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी कवी हेच मज दे आणि तुझे काही न मागो आता. तुका आता उदार तो होई मज ठेवी पायी संतासिया. या संतासी रवी हेच मज दे खाली बसा. तुझे काही न मागो आता. देव तुका काही प्रसादाची मने चित्त करुणी राहिलो शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु विठ्ठलनाथ रामकृष्ण महाराज की जय. बसा खाली खाली बसून घ्या सगळे. आता सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी